ऑन झालेले आहेत आणि काही क्षणातच या स्पर्धेच्या ऑफिशियली उद्घाटन सोहळ्याला आपण सुरुवात करू। सर्वप्रथम आपण पाहतो या ठिकाणी एक छान नियोजन या स्पर्धेचं या ठिकाणी केलं जात आहे। सन्मान्य अतिथी कक्षामध्ये आपण पाहतो भाई निलेश साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन आहे। तदनंतर या स्पर्धेच्या माध्यमातून शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत आणि स्वाभिमानी कार्यकर्ते भाई रमाकांतजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन। तदनंतर आपण पाहतो या मंचकावर शेतकरी कामगार पक्षाचे गाव चिटणीस सन्माननीय विनोदजी काना पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन आहे। या सोहळ्याप्रती आपण पाहतोय बऱ्याच मान्यवरांची आज या ठिकाणी उपस्थिती लाभेल। खरं तर एक आकर्षक देखणं असं संयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि त्याचा आनंद तुर्तास पहिल्या रजनीमध्ये जे संघ आज आपल्याला पाहायला मिळतील रायगडच्या टेनिस बॉल क्रिकेट मधले नामांकित संघ आजच्या या पहिल्या रजनीमध्ये या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतील आणि काय आकर्षक पॅटर्न हे पहा। यावेळेस आपल्याला ट्रॉफीज आकर्षक वाटतायत आणि मनमोहित करून टाकणाऱ्या या ट्रॉफीज सध्याच्या घडीला आपण अतिथी कक्षाच्या अगदी ठीक समोर सेंटर पॉइंट वर या ट्रॉफीज पाहतोय। तदनंतर आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅचच्या आकर्षक ट्रॉफीज आहेत। सर्व काही आकर्षक आणि चोखंदलपणे या कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी सुरू असताना काही क्षणातच या स्पर्धेला आपण या ठिकाणी सुरुवात करतोय। आजच्या रात्रीमध्ये पहिला सामना जीपी क्लब फुंडे आणि तदनंतर त्यांच्या विपक्ष आपल्याला दादर पेण हा संघ या ठिकाणी पाहायला मिळेल। कार्यक्रमाच्या सुरुवातीला झाले तब होतील भू परंतु जाणता राजा एकच झाला। या जगामध्ये असंख्य राजे आणि सम्राट होऊन गेले परंतु आपल्या राजांसारखा दुसरा राजा या भूतलावर झाला नाही। नीतिवंत कीर्तिवंत पुण्यवंत जाणता राजा अशा छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून आपण आजच्या या सोहळ्याला या ठिकाणी सुरुवात करू। चलूया पेण दादर संघ जर उपस्थित असतील खेळाडू तर आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करतोय की आपण आता सेंटर पॉइंट अगदी इथे लाईन अप करून घ्यायचं आहे। समोरच जीपी क्लब फुंडे संघाला देखील विनंती आहे समोर लाईन अप करून राहा। डाव्या बाजूला फुंडे संघ राहा, उजव्या बाजूला आपण दादर पेण संघाला रिक्वेस्ट करू की लाईन अप करून राहा। तुम्ही लाईन अप केल्यानंतर लगेचच आपण या उद्घाटनीय सोहळ्याला या ठिकाणी सुरुवात करू। संपूर्ण स्पर्धा उरण टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून आपल्याला ही घर बसल्या देखील पाहता येणार आहे। अगदी आधुनिक क्रिकेट तंत्रज्ञानातून आपण क्रिकेटला पुढे घेऊन जात आहोत आणि या स्पर्धेला तब्बल 4 रात्रींमध्ये ही स्पर्धा उरण टेनिस.in च्या माध्यमातून आपल्याला घर बसल्या आपल्या स्मार्ट मोबाईल स्मार्ट टीव्ही वर देखील पाहता येईल। तर चांगलं संयोजन आहे, चांगलं नियोजन आहे। फ्रेंड्स ग्रुप चषक 2025 आपल्या मित्रांच्या सानिध्यातून आजची ही स्पर्धा या ठिकाणी होत असताना नव्या आणि यशिता प्राइम प्रॉपर्टीचे सर्व स्नेही आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि खरं तर आपण बॅनर्सवर पाहतोय उजव्या बाजूला 190 विधानसभेचा आश्वासक चेहरा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं संघर्ष योद्धा प्रीतम दादा म्हात्रे आणि तदनंतर ज्यांच्या देखरेखीखाली चोखंदलपणे काम सुरू आहे असे भाई निलेश साहेब यांचा फोटो आपण या कॅमेऱ्याच्या कोदणामध्ये देखील पाहतोय। 4 दिवसाच्या रजनी क्रिकेट स्पर्धेमध्ये कला क्रीडा सांस्कृतिक आध्यात्मिक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातले बरेच पुढारी आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील। खरं तर ही स्पर्धा मोठीच्या मैदानावर आहे आणि त्यातल्या त्यात हे मैदान जर आपण पाहिलं त्याची पाहणी केली ना तर अगदी सुंदर जशी काही आरास या ठिकाणी उभी करावी त्या पद्धतीने या मैदानावर घेतलेली जी मेहनत आहे त्या मेहनतीचं चीज आज आपण या स्पर्धेतून या ठिकाणी एका बाजूला दादांचं आगमन असेल दुसऱ्या बाजूला शेतकरी कामगार पक्षाचे धडाडीचे कार्यकर्ते देखील त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी तयारीत असणार आहेत। आपण पाहतोय
प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये केतन कल्पेश A1 जोडी यांचा आपण लोगोज पाहतोय. त्यानंतर कुणालजी बंडा, त्यानंतर स्मार्ट सिटी डेव्हलपर्स युअर ड्रीम हिअर यांचा देखील आपण लोगो पाहतोय. त्यानंतर जेट अर्थात जमीन प्रायव्हेट लिमिटेड यांचा देखील आपण लोगो पाहतोय. त्यानंतर मोबाईल क्षेत्रामध्ये व्यावसायिक करताना SSD मोबाईल्स यांचं आज फार आदरानं नाव या ठिकाणी घेतलं जाते. त्यानंतर आपण पाहतोय आज ज्यांच्या माध्यमातून हे सर्व नियोजन, मग मंडप असेल, लाईट्स असेल किंवा साऊंड सिस्टम असेल, श्रीषा ऑडिओ यांचा देखील आपण लोगो या ठिकाणी पाहतोय. त्यानंतर AV स्पोर्ट्स युवा प्रतिष्ठान यांचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करू. त्यानंतर PS कोठारी ज्वेलर्स, मी मराठी ग्रुप आणि त्यानंतर उरण टेनिस क्रिकेट आणि सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे अर्थातच नव्या आणि यशिता प्राईम प्रॉपर्टीज आपण अगदी बॅनरच्या मधल्या भागी पाहतोय. म्हणजे मुख्य बॅनर्स या व्यासपीठाच्या मधल्या जागेवर ज्यांच्या नावानं ही स्पर्धा या ठिकाणी नियोजित केली जात आहे. या स्पर्धेचं आयोजन, या स्पर्धेचं संयोजन, हा कार्यक्रम एकंदर क्रिकेटचा नाहीये, तर इथे फक्त क्रिकेटचे खेळ पाहायला मिळतील, पण त्याच्या पलीकडे व्यावसायिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातला हा त्रिवेणी संगम 4 रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. काही क्षणातच मान्यवरांच्या शुभ हस्ते हा रंगारंग कार्यक्रम या ठिकाणी सुरू केला जाणार आहे. आमच्या समेत आज हे गावचे सुपुत्र, खर तर आज वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून चित्रकारिता ज्याने निभावली आणि KG पेंटर म्हणून उरणमध्ये प्रसिद्ध असणारे आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून आज 3D आर्टिस्ट कला क्षेत्रामध्ये दिग्गज आहेत आणि समालोचन आणि निवेदन क्षेत्रामध्ये देखील त्यांचा भारदस्त आवाज आपण पाहतोय. प्रियाल पाटील सरांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. त्यानंतर आमच्या समवेत श्रेयश यांचा देखील आपल्याला आवाज आजच्या रजनीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल. तर पंच देखील आजच्या या रजनीमध्ये आलेत, ऑफिशियली पंच. आपण पाहतोय कशा पद्धतीने क्रिकेटमध्ये घडामोडी आता बदलू लागलेल्या आहेत. नवीन आपण पाहतोय नवी मुंबईचं विमानतळ, त्यानंतर त्याला लागून असणाऱ्या उरणमध्ये आता 4 ते 5 रेल्वे प्रकल्प, जागतिक दर्जाचं जवाहरलाल नेहरू पोर्ट आणि त्यानंतर त्याला लागून उरणमध्ये असणारे तब्बल 35हून अधिक CFS. बदल होतोय पैशांच्या माध्यमातून, जमिनी, पैसा आणि त्याला लागत आपण क्रिकेटच्या या खेळामध्ये देखील आपण बराच बदल होताना पाहायला मिळतोय. आणि आज तो बदल या क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून या ठिकाणी होत असताना आकर्षक ट्रॉफीज, लाखांची बक्षिस, छान नियोजन, छान संयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. चला आपण आता मान्यवरांना विनंती करू. मी सर्वप्रथम सुरुवातीला विनंती करेन आमच्या दोन्ही संघांच्या खेळाडूंना की आता मान्यवरांना आपण व्यासपीठाच्या खाली घेतो. मित्रांनो, आपले जेवढे खेळाडू या ठिकाणी उपस्थित असतील त्यांनी कृपया समोर लाईन अप करा. दादर संघ जेवढे असतील तेवढे समोर उद्घाटनासाठी घ्या. GP क्लब पुंडे संघाला आपण इन्व्हाइट करू. जेवढे आले असतील तेवढे आपण समोर लाईन अप करून घ्यायचं आहेत. मान्यवरांच्या दिशेने जात असताना आपण या स्पर्धेचे मुख्य उद्घाटक आजच्या या कार्यक्रमाला आपल्याला लाभलेले सन्माननीय निलेशजी पाटील साहेबांचे या ठिकाणी शुभागमन. नव्या आणि यशिता प्राईम प्रॉपर्टीचे ओनर म्हणून व्यवसायाच्या क्षितिजावर आपण त्यांचं नाव आज पाहतोय. उद्योग क्षेत्रामध्ये आज त्यानं गगन भरारी घेतलेली आहे आणि आजच्या या स्पर्धेचे ते मुख्य आयोजक म्हणून या ठिकाणी लाभलेत. त्यानंतर आपण पाहतोय या मोठीदेव गावाच्या राजकीय क्षितिजावरचा किंग मेकर, अर्थातच गेली कैक वर्षे शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा ज्यांच्या खांद्यावर आहे आणि एक निष्ठा, स्वाभिमानी आणि कर्तृत्व ज्यांचं आपल्याला अफाट पद्धतीने पाहायला मिळालं. सामान्य जीवन राहिलंय
तदनंतर मी रमाकांतभाई पाटील यांची या ठिकाणी उपस्थिती पाहतोय। तदनंतर त्यांच्या समेत वैभवजी सुतार, हेमंतजी कुलकर्णी, तदनंतर धनंजय चव्हाण साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन आहे, तर त्यांचं देखील आपण मनापासून या ठिकाणी स्वागत करतोय। तदनंतर आपण पाहतोय अंकुर कॉल यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून। मी मान्यवरांना विनंती करतोय की आता आपण व्यासपीठाच्या खाली येऊया। या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी नियोजकांना विनंती करतोय की आपण व्यासपीठाच्या सुरुवातीला खाली जावं आणि त्या ठिकाणी मान्यवरांना आपण ट्रीट करावं। प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा, जो गणपती बाप्पा आपण 4 वेद 14 विद्या 64 कला 6 शास्त्र 18 पुराणे अशा विविध कलांमध्ये पाहिला आणि तो सर्वश्रुत असणारा गणांचा गणनायक गणपती बाप्पा, त्यांच्या प्रतिमेचं पूजन आणि हा दिवा या ठिकाणी प्रज्वलित करा। जगातील सर्वोत्तम राजा वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी रायडेश्वराच्या शिवपिंडावर क्षत्रिय रक्ताचा अभिषेक घालून कणभर मावळ्यांना घेऊन मुठभर यवनांचा पराभव करणारा या महाराष्ट्राच्या मातीतला योद्धा अर्थातच श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी होत आहे।
हिंदू संस्कृतीमध्ये पवित्र मानलं जाणार हे श्रीफल गणपती बाप्पांना या ठिकाणी अर्पण केलं जात आहे। आणि तदनंतर पाहतोय सन्माननीय वैभवजी सुतार साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी श्रीफल वाढवत आहोत। आलेल्या प्रत्येक मान्यवराला हा सन्मान आहे। तदनंतर मोठुजी गावाचे माजी सरपंच सन्माननीय महेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते प्रतिमांचं पूजन आपण पाहतोय। शेतकरी कामगार पक्ष पागोडे गावाचे गाव चिटणीस सन्माननीय विनोदजी काना पाटील यांचे या ठिकाणी शुभ आगमन आहे। त्यांना आपण इन्व्हाइट करू आणि विनंती करू की आपण प्रतिमांचं पूजन या ठिकाणी करावं। खर तर राजकीय चळवळीमध्ये ज्या ठिकाणी रमाकांत भाई असतात त्या ठिकाणी आपल्याला विनोदजी काना पाटील यांची उपस्थिती पाहायला मिळते। मैत्रीच्या दोस्तीच्या दुनियेतले ते राजे माणूस आहेत आणि आज या स्पर्धेच्या निमित्तानं लाभलेली त्यांची उपस्थिती आपण या ठिकाणी पाहतोय। त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय। हेमंतजी कुलकर्णी साहेबांची उपस्थिती आहे, त्यांना आपण विनंती करतोय। तदनंतर धनंजय चव्हाण यांना आपण विनंती करू की आपण या ठिकाणी श्रीफल वाढवावं। तदनंतर अंकुर कॉल यांना आपण इन्व्हाइट करू की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी श्रीफल वाढवावं। गेली काही वर्ष शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या मोठीजी गावामध्ये फडकला जातोय आणि ज्यानं पंचायत समितीचं सदस्य पद देखील निभावलं अशी भाई रमाकांतजी पाटील साहेबांना देखील आपण विनंती करू की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी श्रीफल वाढवावं। दोन्ही संघाला विनंती आहे डाव्या आणि आपण लाईन अप करून उभं राहायचं आहे। फ्रेंड्स चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत। खर तर आजच्या या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करत असताना आपण आज काही क्षणातच या क्रिकेटला रणकंदन आणि रणशिंग या ठिकाणी फुंकलं जाईल आणि मग तो पहिला सामना एका बाजूला जीपी क्लब फुंडे दुसऱ्या बाजूला दादर पेन, एक आहे उरणचा तर दुसरा असणार आहे पेनचा। सुरुवातीची लढत गावांमध्ये नसेल तर तालुक्यांमध्ये असेल, उरण विरुद्ध पेन अशी लढत पहिल्या सामन्यामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल। तत्वर आपण मान्यवरांना श्रीफल वाढवताना पाहतोय कॅमेऱ्याच्या कोंदणामध्ये। उरण टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण या स्पर्धेला कव्हर करतोय। तब्बल 3 कॅमेरे आज या ठिकाणी कव्हर करतील या संपूर्ण स्पर्धेला। मान्यवरांना आपण विनंती करू आणि त्याचा आयोजकांना विनंती करू की आपण मान्यवरांना घेऊन खेळपट्टीच्या दिशेने जायचं आहे। पेन दादरचा संघ आपण विनंती करतोय डाव्या आणि उजव्या बाजूला लाईन अप करून राहा, मान्यवर येत आहेत, सहकार्य करा। सन्माननीय मान्यवर पाहुणे आपण पाहतोय खेळपट्टीच्या दिशेनं ही खेळपट्टी ही भूमी अध्यात्माशी निगडीत असणारे हे मोठीजी गाव कला क्षेत्राशी, क्रीडा क्षेत्राशी, सांस्कृतिक क्षेत्राशी, सामाजिक चळवळीतल्या काही चळवळी या गावानं पाहिल्या। या गावानं हुतात्मा आपल्या बलभीतीवर चढवले, ज्या गावानं राजकारणामध्ये देखील आपला ठसा उमटवला, अशा मोठीजी गावामध्ये होणारी ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय आणि त्या स्पर्धेचं औपचारिक उद्घाटन या ठिकाणी संपन्न होत आहे। सन्माननीय निलेशजी पाटील साहेब आपण पाहतोय प्रमुख उद्घाटक म्हणून खेळपट्टीच्या दिशेने जातील। नव्या आणि यशिता प्राइम प्रॉपर्टीज उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रामध्ये आज एक ब्रँड म्हणून ज्या नावाची ओळख आपण पाहतोय त्या उद्योग क्षेत्रातले एक दमदार व्यक्तिमत्व आज भाई निलेश पाटील साहेबांची या ठिकाणी उपस्थिती पाहतोय आणि तदनंतर असंख्य मान्यवर पाहुणे या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय।
उरणच्या भूमीमध्ये होणारी ही स्पर्धा मोठीजू गावापासून अगदी नजीक असणाऱ्या चिरनेरच्या जंगल सत्याग्रहाचं नातं आपल्या मोठीजू गावाशी आहे। आणि 1930 साली जो चिरनेरचा जंगल सत्याग्रह झाला, ज्यामध्ये अनेक हुतात्मा बलिभीतीवर चढले गेले, त्यापैकी एक तुरा हा बलिभीतीवर चढणारा आपल्या मोठीजू गावाचा होता। आणि तदनंतर त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून अलीकडच्या काळामध्ये 1984 साली दिवंगत दिबा पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा गौरवशाली आणि शौर्यशाली लढा या उरणच्या मातीमध्ये उभारला गेला। त्या भूमीमध्ये होणारी ही स्पर्धा आणि तदनंतर अशा असंख्य चळवळी या उरणच्या मातीनं पाहिल्या। त्या उरणच्या पवित्र मातीमध्ये अर्थातच मोठीजू गावामध्ये होणारी स्पर्धा। तर खेळ बदलेल मान्यवरांना आपण विनंती करू की आपण आपल्या शुभास्ते खेळपट्टीचं पूजन या ठिकाणी करावं। सुरुवातीला आपण पाहतोय प्रमुख दर्शनीय ज्या ठिकाणी मुख्य विकेट आहे त्या भागाची पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे। ही खेळपट्टी पुढील 4 रात्रींमध्ये असंख्य संघांचं भवितव्य, असंख्य खेळाडूंचं भवितव्य या ठिकाणी दाखवणार आहे। 22 यार्डच्या विकेटवर जो चांगला करेल तो मात्र श्रेष्ठ असेल आणि म्हणून फटाक्यांच्या जोरदार आतिषबाजीमध्ये होणारा हा उद्घाटनीय देखणा सोहळा आपण पाहतोय। मान्यवरांच्या शुभास्ते आपण पाहतोय खेळपट्टीचं औपचारिक उद्घाटन या ठिकाणी होत आहे। या खेळपट्टीचं पूजन या ठिकाणी केलं जाईल। खर तर क्रिकेट मधला सगळ्यात महत्वाचा भाग असतो मैदान आणि त्यानंतर त्याच मैदानाच्या मधल्या पट्ट्यावर असणारी ही 22 यार्डची विकेट, त्या विकेटचं पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे। आणि त्या विकेटचं पूजन होत असताना उजव्या बाजूच्या विकेटचं औपचारिक उद्घाटन फित कापून या ठिकाणी केलं जाईल। तदनंतर आपण डाव्या बाजूला येऊ जिथे मान्यवरांच्या शुभास्ते शुभ संकेत दिले जातील। तदनंतर आपण राष्ट्रगीतातून मानवंदना समर्पित करू आणि तदनंतर आपण टॉस इथे संपन्न करणार आहोत। काय सुंदर असं देखणं असं आयोजन आपण पाहतोय। चौफेर अनेक फ्लेक्स, जितके नाते राजकीय सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्राशी निगडीत आहेत ना, तेवढी सगळी मंडळी आज 4 दिवसाच्या या रात्रीच्या खेळामध्ये आज आपल्याला या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतील। फ्रेंड्स ग्रुप चषक 2025 नव्या अँड यशिता प्राइम प्रॉपर्टीच्या माध्यमातून आयोजित केली जाणारी ही नाईट क्रिकेट स्पर्धा आणि या नाईट क्रिकेट स्पर्धेचा पहिला दिवस, पहिला सोहळा उद्घाटनीय, दर्शनीय, आरंभी आणि प्रारंभी। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय खेळपट्टीचं पूजन या ठिकाणी संपन्न होतोय। खर तर आजची उपस्थिती आपण पाहतोय आजच्या रजनीमध्ये आपण 3 पंच या ठिकाणी पाहू। सन्माननीय विशू कोळी सर असतील, तदनंतर अनुभवी पंच लालचंद गावण सर असतील, तदनंतर राजूदादा पाटील आमच्या पारगाव गावाकडून बिलॉंग करतात देखील उपस्थिती आजच्या या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। पंच फार महत्वाचा भाग आहे आणि सुरुवातीलाच काही नियम जे असतात ते पंचांच्या वतीने या ठिकाणी सांगितले जातील। आपण पाहतोय मान्यवरांच्या शुभास्ते खेळपट्टीच्या दुसऱ्या बाजूचं पूजन या ठिकाणी संपन्न होतोय। खरं तर चौक आता स्टॉल सजलेले आहेत, अगदी आपण इथे खाद्य संस्कृतीचा आनंद घेऊ शकता। विविध प्रकारचे पदार्थ या ठिकाणी आपण पाहतोय। क्रिकेटचं आणि खाद्य संस्कृतीचं नातं फार वेगळं आहे आणि बरेच प्रेक्षक हे 4 प्रकारचे असतात। कोणी क्रिकेट पाहण्यासाठी आलेलं असते, क्रिकेट मजा घेण्यासाठी आलेलं असते,
काही असतात क्रिकेट पाहतात खातात आणि काही असतात ज्यांचं क्रिकेटशी मुळात काही तसा संबंध नसतो, पण ते देखील असे प्रेक्षक आपल्याला मैदानाच्या चौफेर पाहायला मिळतात. अशा प्रेक्षकांचं स्वागत करत असताना आपण पाहतोय डाव्या बाजूचं हे पूजन या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते, पडता पाऊले सज्जनांची शोभा वाड्याच्या या क्रिकेटच्या सोहळ्याच्या उक्तीप्रमाणे आलेल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न होत आहे. आपण पाहतोय या स्पर्धेकरता उपस्थित राहिलेले सन्माननीय निलेशजी पाटील साहेब असतील, तदनंतर सन्माननीय रोशनजी डाकी साहेब असतील, तदनंतर आपण पाहतोय सन्माननीय रमाकांतजी पाटील साहेब असतील, तदनंतर आपण पाहतोय सन्माननीय वैभवजी सुतार, हेमंतजी कुलकर्णी, धनंजयजी चव्हाण, अंकुर कॉल आणि गावाचे सन्माननीय माजी सरपंच सन्माननीय महेशजी पाटील असे असंख्य कार्यकर्ते असंख्य मान्यवर स्पर्धेच्या उद्घाटनासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. चला आपण विनंती करू, सुरुवातीला ही भूमी आहे शूरांची वीरांची, बलिदानातून ही घडलेली भूमी आहे आणि या भूमीनं असंख्य कष्टा खाल्लेल्या आहेत. 150 वर्षाची जुलमी राजवट या भारत भूमीनं अनुभवली, पण जे रक्त आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं, जे रक्त आपल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या आपल्या अंगामध्ये होतं, त्याच रक्तातून असंख्य क्रांतिकारकांचा जन्म या भारत भूमीमध्ये झाला, ज्यानं 150 वर्षाची जुलमी राजवट या भारतातून उठवलीने अखेर तो दिवस उगवला. स्वतःचा हक्काचा स्वाभिमानाचा तिरंगा या भारतामध्ये फडकवला गेला. या सर्व क्रांतीमध्ये ज्यानं आपलं रक्त वाहिलं, कुणी पिता, कुणी पुत्र, कुणी आपला भाऊ तर कुणी आपला पती, ज्ञात अज्ञात मावळे, शूरवीर सैनिक, अशा सर्वांना राष्ट्रगीतातून मानवंदना दिली जाणार आहे. तेव्हा सुरुवातीला आपण विनंती करू की राष्ट्रगीताच्या सन्मानासाठी आपण सर्वांनी एका जागेवर उभं राहायचं आहे. मैदानाच्या चौफेर असणाऱ्या सर्व प्रेक्षक वर्गाला, आलेल्या अतिथींना, तदनंतर सर्व स्टॉल धारकांना आपण विनंती करू की राष्ट्रगीताच्या सन्मानासाठी, भारत मातेच्या अभिमानासाठी आणि आपल्या मनातील स्वाभिमानासाठी आपण सर्वांनी उभं राहावं. परेड सावधान होंगे, सावधान. राष्ट्रगीत शुरू कर. जनगण मन अधिनायक.
संघाने या ठिकाणी टॉस जिंकलाय. येस, थोड्याच वेळानंतर आपण या स्पर्धेच्या पहिल्या सामन्याचं लाईव्ह कव्हरेज, लाईव्ह कास्ट सामन्याचा आनंद घेऊ. तत्पूर्वी आपण मान्यवरांना विनंती करू की आपण या खेळाचा आनंद घेतल्यानंतर लगेचच अतिथी कक्षामध्ये यावं, असं व्हावं. ही स्पर्धा अभिमानाची, स्वाभिमानाची, आपल्या सर्वांच्या मेहनतीची आणि टेनिस क्रिकेट विश्वाला बळकटी देणारी आणि टेनिस क्रिकेटचं भविष्य घडवणारी 4 दिवसीय 4 रात्रींची नाईट स्पर्धा, फ्लड लाईट्स मध्ये होणारी ही स्पर्धा. चहू बाजूनं सीमारेषा आपण पाहतोय. अतिशय उत्तम पद्धतीनं आउटफील्ड देखील आपल्याला पाहायला मिळते आणि एका चांगल्या आउटफील्ड वर होणारी एक चांगली स्पर्धा. एका बाजूला आपण पाहतोय पेंट दादरचा संघ, एका बाजूला बादल तर दुसऱ्या बाजूला फुंड्या गावाचं बादल, अर्थातच कुणाल घरात. मोठ्या मोठ्या स्टारकास्ट खेळाडूंमध्ये होणारं पहिलं बिग बॅटल आपल्याला या ठिकाणी अनुभवता येणार आहे. खेळाडू कक्षाच्या दिशेनं ज्या संघाचं फलंदाजी असेल ते आपण खेळाडू कक्षामध्ये जाताना पाहू. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला आपण विनंती करू, लाईन अप करूनच आपण मैदानामध्ये जा, लाईन अप करूनच मैदानाच्या बाहेर या. दोन्ही संघाचे 12 खेळाडू या ठिकाणी आपण गुणफलकाच्या दिशेनं, अर्थातच आमचे गुणलेखक स्कोरर जे आहेत त्या ठिकाणी आपण थांबायचे आहेत. मला वाटतं जीपी क्लब फुंडे संघाचा 12वा खेळाडू या ठिकाणी उपस्थित झालाय. दादर पेंट संघाच्या संघनायकाला आपण इन्व्हाइट करू की आपण आपला 12वा खेळाडू या ठिकाणी अतिथी कक्षामध्ये पाठवायचा आहे. याच दरम्यान सन्माननीय अनंत सहदेव पाटील साहेबांचं या ठिकाणी आहे, त्यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं आपण स्वागत करतो. त्यांना विनंती करू की आपण अतिथी कक्षामध्ये आसनस्थ व्हावं. या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचं स्वागत करत असताना आलेल्या मान्यवर पाहुण्यांना आपण विनंती करू की आता अतिथी कक्षाच्या दिशेने यावं आणि आसनस्थ व्हावं. पहा, उत्कृष्ट फलंदाज साठी असणाऱ्या आकर्षक नामांकित कंपनीच्या बायसायकल आपण पाहतोय. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज साठी आकर्षक 2 व्हीलर बाईक इथे आहे. चांगली स्पर्धा, वैयक्तिक बक्षीस, आर्थिक लाखांची बक्षीस आणि उत्तम संयोजन, उत्तम नियोजन. चांगल्या पद्धतीनं या स्पर्धेचं नियोजन आपण पाहतोय. काही कारणास्तव या स्पर्धेच्या उद्घाटनीय सोहळ्याला प्रीतम दादा मात्रेंची या ठिकाणी उपस्थिती लाभू शकलेली नाहीये, पण आपल्याला 4 रजनीमध्ये तो ताफा या मैदानाच्या दिशेने येताना पाहायला मिळेल. आणि अशा रजनीमध्ये विनोदी समालोचक हरेश मडवी यांचा देखील या ठिकाणी आपल्याला आवाज ऐकायला मिळेल. हरेश मडवी सरांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय.